नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आज मी सांगणार आहे बीड जिल्ह्याचा इतिहास. बीड जिल्ह्याचा इतिहास म्हणजे चालू घडामोडीवरती सांगणार आहे. असं काही जुनं वगैरे काही पाठीमागलं काही सांगणार नाहीये. सध्या बीड जिल्ह्यामध्ये जे खळबळ चालू आहे. कोणी म्हणतं बीड जिल्हा बिहार झाला, तर कोणी म्हणतं बीड जिल्ह्यामध्ये मुलींवर अत्याचार जास्त घडू लागले. तर असं काही नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये स्वतः इथल्या लोकांमध्ये तर असं आजपर्यंत कधीच झालेलं नाही. बीड जिल्ह्यामध्ये मनमोकळेपणाने मुली फिरू शकतात, आजही फिरू शकतात आणि सर्वजण एकमेकांना साथही देतात. दुसऱ्या जिल्ह्यांसारखं नाहीये. पण आज मी विशेष वेगळं राजकारण असल्या बीड जिल्ह्याचं खूप राजकारण वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं मी राजकारणाचंच सांगणार आहे. थोडंसं राजकारणातला एक भाग सांगणार आहे. तर तो असा की बीड जिल्ह्यामध्ये समाजावरती राजकारण पेटलेलं आहे. तर समाजावरती राजकारण का पेटलं आणि कोणांमुळे पेटलं हे नावं न घेता डायरेक्टली मी सांगणार आहे थोडक्यात. तर आज पोलिसांनी बीड जिल्ह्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी छान असा एक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे नावाच्या पाठीमागला जो आडनाव आहे तो वगळून फक्त नावाचा वापर करायचा. सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी नाव पूर्णपणे न लावता आडनावासहित फक्त नावाचा वापर करूनच त्यांचा उल्लेख केला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणणं आहे पेक्षा याचा सर्वांनी मनापासून आभार मानले पाहिजेत अधिकारी साहेबांचे. कारण एवढं राजकारण, बीड जिल्ह्याचं राजकारण वेगळं विचित्र होऊ लागलेलं आहे की बीड जिल्ह्यामधलं पूर्णपणे नाव दूषित आणि खराब होऊ लागलेलं आहे. आधीच तर बीड जिल्हा हा मागासवर्गीय म्हणून आहे. आपला बीड जिल्ह्याचा आजपर्यंत इतके मंत्री संत्री वगैरे येऊन गेले, पण एकही राजकारण्याने किंवा राजकर्त्याने आजपर्यंत कोणत्याही समाजाचा असो, पण त्याने आपल्या बीड जिल्ह्याची कोणीही आजपर्यंत त्याने अशी दखल घेतली नाही की आपण बीड जिल्ह्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय म्हणून किंवा वेगळं काहीतरी असं बीड जिल्ह्याला डेव्हलप केलं पाहिजे. एकही बीड जिल्ह्याच्या नावाखाली एवढ्या मोठ्या कंपन्या पण येऊन गेल्या आजपर्यंत. एकही कंपनी आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मुलांना म्हणा, बेरोजगारांना म्हणा, बेरोजगारी सहन करावी लागते. आणि विशेषतः म्हणजे शेतीमधून उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्याला तेही परवडत नाही. पण शेतीला जोडधंदा म्हणून जर बीड जिल्ह्यामध्ये जर एखादी कंपनी असती तर ती फायद्याची झाली असती. पण बीड जिल्ह्याच्या नावाखालच्या ज्या कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या जे छोटे मोठे ट्रान्सपोर्ट आलेले आहेत, ते मुंबई, पुणे आणि बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये म्हणा किंवा बाहेर गेलेले आहेत, पण बीड जिल्ह्यांमध्ये तयार नाही आहेत. म्हणजे बीड जिल्ह्याच्या ज्या बी आलेल्या आहेत त्या बाहेरच्या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर मी आता तो विषय थोडासा बाजूला ठेवते आणि मेन विषय म्हणजे सर्वात मोठा म्हणजे अधिकारी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वीकार करून त्यांचा अभिनंदन करते मनापासून. कारण माझी इच्छा एक वेळेस असं होते की मी पोलीस भरत्या देत होते, पण 1-1, 2-2 मार्कांनी गेल्यामुळं त्यावेळेस मी काही पोलिसांमध्ये भरती होऊ शकले नाही किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये नंतर सहभाग घेतला नाही पोलिसांमध्ये. तर ठीक आहे, चालतंय, तेही वेगळं राहिलं विषय. पण आज मी सांगणार आहे तर अधिकारी साहेबांनी, नवनीत साहेबांनी जो विशेष म्हणजे भाग घेतलेला आहे तो आडनाव हटवून फक्त नावाचा वापर करायचा. तर ते सर्वात असं चांगलं त्यांचं कर्तव्य आणि काम आहे. तर त्यांनी जे घेतलेल्या कामावर आहे, तर बीड पोलिसांनी आता वर्दीवर फक्त आडनाव न वापरता फक्त नावाचा उल्लेख करून नेम प्लेट वापरूनच स्वतःचा नावाचा उल्लेख करायचा असा त्यांचं म्हणणं आहे किंवा म्हणण्यापेक्षा ते एक चांगलं कर्तव्य तयार झालेलं आहे.
तर पोलीस अधीक्षक नवनीत साहेब यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे हा. आणि त्याचं बीड जिल्ह्यातील सर्वांनी जाती धर्म न पाळता सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचा मान ठेवला पाहिजे या निर्णयासाठी तरी. कारण त्यांनी जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन, कारण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जाती धर्मावर चाललेले आहेत, तर त्यांनी तो जाती धर्मासाठी आडनाव हे बाजूला ठेवून फक्त नावाचाच वापर करायचा किंवा नावाचाच उल्लेख करायचा असं सांगून त्यांनी खूप चांगला एक निर्णय घेतलेला आहे. तर नवनीत साहेबांचं पुन्हा एकदा मी मनापासून एक त्यांचं अभिनंदन करते. आणि त्यांनी स्वतःपासूनच या निर्णयाची त्यांनी स्वतःचा आडनाव हटवला आहे. स्वतःवरती आधी त्यांनी स्वतःची अंमलबजावणी केली आहे, स्वतःपासून अंमलबजावणी सुरू केलेली आहे. नंतर त्यांनी दुसऱ्यांनाही अधिकारी जे आहेत पोलीस अधिकारी साहेब त्यांनाही सर्वांनाही आदेश देऊन सांगितलं की आडनाव हटवून फक्त नावाचा उल्लेख करायचा. कारण आजच्या समाजामध्ये काय झालं बीड जिल्ह्यामध्ये की प्रत्येकजण हा सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे जातीयवादातून पाहू लागला. आडनाव समोरून दिसले की लगेच कुठल्या जातीचा, कोण जातीचा, लगेच त्याचा चर्चा होणार. त्यापेक्षा ते आडनावच जर नाही राहिलं पाठीमागे, फक्त नावाचा उल्लेख राहिला, तर सर्वजण एकमेकांना काय करतील, सर्व जाती धर्म बाजूला ठेवून सामाजिक किनार. त्यामुळं त्यांचा उद्देश एवढाच होता आणि आहे की ह्या जाती धर्माला बाजूला ठेवून, जातीता बाजूला ठेवून आपण एक कार्य केले पाहिजे आणि त्या जाती धर्माच्या दृष्टिकोनातून न पाहता लोकांनी त्यांना मान सन्मान किंवा त्यांच्याकडे जे काम करायला जे कोणी, समजा एखाद्याचं काही काम असेल पोलिसांना, तर तो वेगळ्या जातीत, समोरून एखादा नागरिक वेगळ्या जातीचा असेल आणि पोलिसांचा आडनाव पाहिल्याच्या नंतर तो डायरेक्टली बोलत नसायचा आजपर्यंत. पण यापुढे असं होणार नाही, या दक्षतेसाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर सामाजिक सलोखा कर्तव्य पालनासाठी हा एकदम महत्त्वाचा निर्णय आहे नवनीत साहेबांचा. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच हत्या प्रकरणानंतर समाजात ढवळून निघालेला हा समाज जातीवादात जास्त महाराष्ट्रातील तीव्र संताप पाहायला मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी भयानक पद्धतीने वाढली असून सुद्धा देखील दरम्यान गुन्हेगारी जातीय पार्श्वभूमी असल्याचेही सांगतात. त्यामुळं पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर हे बीड जिल्ह्यातील जे बोक्या काक्या कावण असतील ते कोणीही बीड जिल्ह्यातून स्वतःच्या असं करतील किंवा स्वतःच्या जिल्ह्याची बदनामी करतील असं वागायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं थोडंसं समाजाने, नागरिकांनी, बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना विनंती आहे, माझी ही विनंती आहे की नवनीत साहेबांनी, अधिकारी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं सर्वांनी पालन करावा आणि अभिनंदन करावा. तर थोडंसं मी अल्पशा शब्दांमध्ये सांगितलेले जे मला माझं मन व्यक्त केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल मी आणि तुम्ही ऐकल्याबद्दल, सर्वांनी ऐकल्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानते. आणि जर आवडली असेल माहिती तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजूनही अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी किंवा नवनवीन माहिती पाहण्यासाठी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अशी माहिती तुम्हाला आपल्या बीड जिल्ह्याची किंवा इतर कुठली आवडत असेल. आणि मोटिवेशनल म्हणजे नवनीत साहेबांचं एक मोटिवेशनल खूप चांगलं आहे, त्यांनी खूप चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. तत्पूर्वी बीड जिल्ह्यातील सर्वांनी लोकांनी काय करावं, नवनीत साहेबांचा एक आदर्श मनापुढे ठेवावा. एवढं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र.